भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, पुरस्कार आहे। एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो। शुक्रवारी केंद्र सरकारने एकाच वेळी 3 दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला। माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली। पुरस्कार जाहीर करताना या तिघांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींनी गौरव केलाय। चौधरी चरण सिंह के वैचारिक दृष्टिकोण को, उनके संघर्षों को, उनके किए गए कार्यों को हमेशा जिंदा रखने वाला फैसला है। It is a matter of pride and satisfaction that his whole life's work has been recognized by the government of India and by the Prime Minister. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं। प्रजासत्ताक दिनाच्या आधी केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता। याचा अर्थ यावर्षी सरकारने 5 जणांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केलाय।